छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये जलसमाधी आंदोलन, प्रस्तावित तरंगत्या सोलार प्रोजेक्टला मच्छीमारांचा विरोध। महाराष्ट्र दौऱ्यात आज मनोज जरांगे मावळमध्ये दाखल, धनगर समाजाकडून जरांगेंचं स्वागत। परभणीतल्या गंगाखेडमध्ये अनेक गावांमध्ये भगर खाल्ल्यानं विषबाधा, 20हून अधिक बाधित उपजिल्हा रुग्णालयात दाखल। मुंबई आग्रा महामार्गावर चांदवडच्या वडाळी भोई इथं उड्डाण पुलावर बर्निंग ट्रकचा थरार, आगीमध्ये ट्रक जळून खाक। रत्नागिरीतल्या संगमेश्वरमधील कासेगावचे कासे ग्रामस्थ पाण्यासाठी आक्रमक, अर्धवट योजनांमुळे गावाला करावा लागतोय पाणी टंचाईचा सामना। भंडाऱ्यातल्या देव्हाडी गावातल्या सोलार पॅनल योजनेचे 3-13, 21 लाखांचे सोलार पॅनल बसवून सुद्धा एका युनिटचीही वीज निर्मिती नाही। प्रलंबित मागण्यांसाठी आज 5 वाजल्यानंतर निवासी डॉक्टर संपावर, सरकारसोबत झालेली बैठक निष्फळ, आरोग्य सेवेवर होणार परिणाम। नांदेडमध्ये कोष्टवाडी भागात भगर खाल्ल्यामुळे 1000 लोकांना विषबाधा, बाधितांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू। यवतमाळ शहरात भर चौकात तरुणाची गोळी झाडून हत्या, क्षुल्लक वादातून हत्या, शहरात खळबळ। सांगली रेल्वे स्टेशन आणि मिरज जंक्शनचा अमृत योजनेत समावेश झाल्यानं निधी मिळण्याचा मार्ग मोकळा, खासदार संजय काका पाटलांची माहिती। भुसावळमधल्या तापमानात वाढ, शहराचं कमाल तापमान 32 अंशांवर, रब्बी पिकांवर तापमानाचा परिणाम होण्याची शक्यता। निवडणूक आयोगाच्या निकालानंतर आता अजित पवार गट बलाड इस्टेटमधलं राष्ट्रवादीचं मुख्यालय ताब्यात घेण्याच्या तयारीत, काही दिवसातच प्रक्रिया सुरू करणार।